वीरशैव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड यांच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक व आर्थिक उपक्रमांनी युक्त असा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। संस्थेच्या स्थापनेपासून सदस्य, ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेने आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे। कैलासवासी बद्रीनाथ नानासाहेब वाळेकर यांच्या शिकवणीनुसार प्रामाणिक व पारदर्शक व्यवहार करत समाजहिताचे कार्य संस्थेच्या नवीन संचालक मंडळाने सातत्याने सुरू ठेवले आहे। वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। यावेळी संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी योगदान देणाऱ्या पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, सभासद, हितचिंतकांचा गौरव करण्यात आला। तसेच सामाजिक बांधिलकी जपत ग्राहक जनजागृती व विविध लोकहितकारी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री वैभव बद्रीनाथ वाळेकर उपस्थित होते। विश्वास, पारदर्शकता आणि उत्कृष्ट सेवा या त्रिसूत्रीच्या आधारे वीरशैव नागरी सहकारी पतसंस्था पुढील काळातही सभासद व ग्राहकांच्या आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचं वैभव वाळेकर यांनी म्हटलं आहे। वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ठेवीदार, सभासद, कर्मचारी, संचालक मंडळ व वीरशैव पतसंस्थेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आज वीरशैव नागरी सहकारी पतसंस्था 27व्या वर्षात पदार्पण करत आहे। गेल्या 27 वर्षांचा प्रवास आपल्या सर्वांच्या विश्वास, सहकार्य आणि पाठबळामुळे खूपच आनंददायी असा ठरलेला असून सातत्याने प्रगतीपथावर आपण वाटचाल करत आहोत। कैलासवासी नानासाहेब वाळेकर यांनी ज्या पद्धतीने शिकवण दिली, ज्या प्रकारचं त्यांचा प्रामाणिकपणा व पारदर्शकपणा पतसंस्थेत ते काम करत असताना होता, त्या विश्वासावर सभासदांनी आपल्या ठेवी वाढवल्या व कर्मचारी वर्गाने तसेच सर्व सभासदांनी त्यांनी दिलेल्या सर्व योजनांना भरघोस प्रतिसाद दिला। त्याचप्रकारे नानासाहेब वाळेकरांनी आपल्याला जी शिकवण दिली त्याच मार्गावर आपण आता चालत असताना अतिशय प्रामाणिकपणे व समाजातील सर्वच वर्गांना, जसं युवकांना, गृहिणींना व नवउद्योजकांना आपल्या पतसंस्थेतून आर्थिक लाभ कसा होईल असा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही आपल्या नवीन संचालक मंडळाच्या वतीने करत आहोत व तो विश्वास गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर वाढल्याचं दिसतंय। हे काम करत असताना आर्थिक उन्नती ही समाजाच्या सर्व स्तरापर्यंत कशी पोहोचेल हा एक प्रमुख उद्दिष्ट वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आमचा असेल। आपण दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने, कर्मचाऱ्यांच्या वतीने, सर्व सभासद व ठेवीदारांचे मनपूर्वक आभार मानतो व आपण दिलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही असा मी या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो। आज या ठिकाणी आपण वीरशैव नागरी पतसंस्थेचा 26वा वर्धापन दिवस साजरा करून 27व्या वर्धापन दिनामध्ये पदार्पण करीत आहोत। तो पदार्पण करीत असताना मनाला इतका आनंद होतो की आजच्या ठिकाणी जी पतसंस्था आहे ती आपल्या सर्व संचालकांच्या प्रयत्नाने आजपर्यंत या ठिकाणी आले। त्यात आता नवीन चेअरमन म्हणजे वैभव वाळेकर हे खूप हुशार, चर्लक आणि या विषयी त्यांना भरपूर ज्ञान असल्यामुळं आणखी पुढे या पतसंस्थेची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला शाश्वती आहे आणि ह्या सर्व या कामाला यश संपादन हो, प्रगती हो। वीरशैव नागरिक पतसंस्थेच्या आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी जो वेळेत वेळ काढून आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभारी मानतो व तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहो हीच विनंती। यावेळी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील डेकले, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता नाना गायकवाड, उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, डॉक्टर संदेश इंगमिरे, डॉक्टर झिवरे, डॉक्टर दिवे, डॉक्टर बुवा, ॲडव्होकेट सुशील जैन, ॲडव्होकेट ठेंगे, CA गोरख गडकरी, निर्मल भंडारी, आनंद दंदने, संदीप झारेकर, अजिंक्य हिंगमिरे, महेश डबे, राजेश डबे, रवी लोहारकर, रवींद्र सात्रास,
बिझनेस बँकेचे संचालक डॉक्टर उमेश नगरकर, मनीष घोडके, नाशिक रोड सभापती रमेश धोंगडे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, विद्यमान नगरसेवक प्रशांत दिवे, योगेश गाडेकर, केशव कोरजे, श्वेता भंडारी, वैशाली दानी, संजय हंडोरे, जयंत जाचक, श्याम खोले, संतोष सहाणे, बंटी कोरडे, राजू आहेर, सागर निकाळे, अमोल अल्हाट, बंटी चौदे, गोरख व्यवहारे, श्री साईबाबा मंदिर ओम साई सेवा समितीचे सदस्य तसेच तरुण वीरशैव समाज नाशिक रोड, ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य क्लब नाशिक रोड आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन नंदकिशोर नगरकर, संचालक अनिल गुळवे, भिकाप्पा निळकंठ, विजया होनराव, रवींद्र दंदने, अतुल वाळेकर, दत्तात्रय सोनवणे, शेखर भाईबंग, अतुल धोंगडे, सुरेश पगारे, कबीर जाधव, अतुल धोंगडे, राजेंद्र देवकर, राजश्री साखरे, पूनम वाळेकर, किरण औशिकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक स्वप्नील विभांडिक, तुषार लिंगायत, गणेश चांदणेसे, दीपाली जालनेकर, तुषार बुकरे, अल्पबचत प्रतिनिधी अभिषेक दिवटे, भूषण पवार, घरटे भिसे, विजय देशमुख, उमेश विभांडिक, लिंगायत नाशिक व नाशिक रोड येथील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवरांनी संस्थेच्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक.